हाय सर्वांना, तुमचं सर्वांचं खूप सारं स्वागत आहे आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर नवीन दिवसाची खूप सुंदर अशी सकाळ झालेली. एकटीच दिसत असेल, संपूर्ण शांत आहे एकटीच आहे घरामध्ये. मयुरी गेले शॉपवरती, श्रीकांत गेले त्याच्या कामाला आणि आई पप्पा आत्ताच जस्ट गेले. आता श्रीकांतच्या लग्नाची तयारी सुरू आहे. म्हटले माझ्या वर्षीपासून राहण्यापेक्षा जी थोडीफार तयारी होऊ शकते ते करून टाका, कारण फक्त 1 ते 1.5 महिना राहिला लग्नाला. लग्नाची डेट सांगते थोड्या वेळाने सांगते आई आल्यानंतर. तर त्याच्यामुळे तर फक्त मोस्टली 1च महिना, कारण पुढचे जे दिवस आहेत तर ते असेच जातात आपली घरातली कामं आवरण्यामध्ये. तर माझा आवाज येतोय की नाही माहीत नाही, कारण शेजारून जवळच इथून हायवे गेलेला आहे. जवळून रोड किंवा हायवे गेलेला असेल ना, हे दिसत असेल बघा इकडं गाड्या या बिल्डिंगच्या पलीकडून. तर खूप गाड्यांचा आवाज येतो, त्यामुळे काही झोप पण लागत नाही. आपल्याला शांत ठिकाणाची सवय झालेली असते, तर त्याच्यामुळे. तर आई गेली मिरच्या आणण्यासाठी, कारण असं म्हणतात की लग्न झाल्यानंतर 1 वर्ष कुठल्याही गोष्टी करत नाही, म्हणजे मिरची असेल पापड काय तर ते पहिलंच करून घ्यावं लागतं. तर त्याचीच तयारी यायला म्हटले पापडाचं वगैरे सामान घेऊन ये. खारवड्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये दाखवेलच. वाजवाय बघा कसं शांत वातावरण झाले. इकडनं येणाऱ्या गाड्यांच्या आवाजामुळं काही सुचत नाही. हे बघा इथून हायवे गेल्यामुळे इतका जास्त प्रचंड प्रमाणात गाड्यांचा आवाज येतो ना. दिसत असतील गाड्या बघा आता येताना जाताना. तर त्याच्यामुळे इथंही मयुरीची सिंबी काय करते काय माहिती. सिंबी इकडे ये, इकडे आगे. काय कुठून एवढ्या आणल्या काय? भरपूर आणल्या का? पिशवी भरच मिरच्या घेऊन आली गाई. त्याला आता सुकवायला लागतात ना वाटतं. सुकवायचं देठे काढायचं, त्याचा पण भरपूर झंझट. आई आतापर्यंत डायरेक्ट पावडरच आणायची, पण म्हटली परवडते. मला सासूबाई करतात, तर त्याच्यामुळं हवा सुटली आहे. किती आणले? किती आणले? त्या 1100 रुपयाच्या. म्हणजे किती? 5 किलो. 5 किलो कशा किलो होतं? 2 होत्या 200 आणि 1 होती 250. ती बेडकी मिरची ती 250. ती किती आणली? ती 2 आणली. कलरसाठी आणायला लागते ना. काश्मीरी 2 आणली. काश्मीरी बेडकी वेगळी, लवंगी 1 किलो. हे सगळं मिक्स करणार का? ही बेडकी मिरची दिसते ना जाडी आई. त्याच्यानंतर ही छोटी लवंगी मिरची आणि ही ही काश्मीरी मिरची आहे काय? थांब तू सांग ना कोणती बघू दे. काश्मीरी ही मला वाटलं ती काश्मीरी आहे. नाही, ती काश्मीरी. ही लवंगी बारीक बारीक. आणि ही बेडकी जाडी बघ सगळे. मला तर जाडी ही सगळ्यात दिसती. नाही, ही बेडकी. काहीच कन्फ्यूज आहे. तीच पहिल्यांदा मिरची पावडर घरी करायला घेऊन आली. नाही, ही काश्मीरी. तीच आहे ना. हे बेडकी. खाली आम्ही काश्मीरी याच्यात घेतली. हा शिंबीला का म्हणायचं? काय म्हणायचं? सिंबी इकडे म्हणायचं. अगं दे आवाज. बाबू लांब गेले सिंबी फिरायला. इकडे बघ ना, झोप झाली तर जरा फ्रेश झाली. कुठे गेली? तू नको जाऊ खाली. काय तर अशी आईची लग्नाची चाललेली तयारी सध्या सुरूच आहे. छोट्या मोठ्या गोष्टी आणणं काय किंवा काय करून ठेवायचं ह्या सर्व गोष्टी. ही आता स्वयंपाकाची तयारी झाली होती आणि आता इथे आली होती हिला भेटण्यासाठी. आरवी जेव्हापासून आली तेव्हापासून कंटिन्यू पापांची आठवण काढत होती. तेव्हा म्हटले तिला एकदा भेटून जावं, म्हणजे जरा शांत होईल. थोडीशी लहान मुलं 2-3 दिवस जागा चेंज झाली की राहण्यासाठी थोडा त्रासच करतात. कोण आलंय?
कोण आलंय? आरवीला भेटायला कोण आलंय? पप्पांसोबत जाते घरी? हा खरंच? कुठं जाते? मम्मा न्यायचे का? नाही मम्माला इथेच ठेवू ना आपण. मम्माला इथेच ठेवू आपण. कुठं? मम्माला आपण इथेच ठेवू. नाही तुला इथं करमत नाही? चल मग आपण मोनिका चल आपण. बाय बाय कर सगळ्यांना. नाही तू नाही जायचं, तू नाही बाय. जायचं. बाय. चला कुठे चला चालले मम्माला घेऊन. आता ते निघाले होते जाण्यासाठी. संध्याकाळच्या जेवणाच्या टायमावरती आले होते, जेवण अगोदरच आले होते. तर त्याच्यामुळे मला टेन्शन होता मागे लागते का काय, पण नाही, थोड्या वेळ तिचं मन इकडे तिकडे डायव्हर्ट झाली की शांत होते. तर त्यांना निरोप दिला. इथं जेवण वगैरे झालं. आईला तांदूळ म्हणजे जे कणी आणली होती ती साफ करून ठेवायची होत्या. सर्व प्रकारच्या डाळी त्यासुद्धा साफ करून ठेवायच्या होत्या. आता तिच्यावरती बरीचशी कामं येऊन पडलेली, जसं की आणलेले मिरचीचे देठं काढणं, सुकवणं, त्याच्यानंतर सर्व डाळी साफ करून ठेवणं, तांदूळ साफ करून ठेवणं आणि त्याच्यानंतर पापड खारवडे ह्या सर्व गोष्टींना तिच्या कामाला सुरुवात होईल. आता गेले ते घरी. म्हटले आरवी बागे लागते का काय? 2 दिवस कंटिन्यू तिचं पप्पाच चाललं होतं. अजून 2-3 दिवस काढायचे, कसं होणार काय माहिती तिचं. इथं माझे पप्पा, हे माझे पप्पा. इकडे ये ना. आरवी माझे पप्पा कुठे? माझे पप्पा हे माझे पप्पा आहेत. पप्पांना ना खाली या, तुम्ही दिसत नाही व्हिडिओ मध्ये. बस का? हे मम्माचे पप्पा. आमचे पप्पा कोणते? हे बाबा. आणि तुमचे पप्पा आता कुठे गेले? गली. आणि आरवीची मम्माची मम्मा कुठे आहे बाबू? हे आरवीची मम्मा. आणि माझी मम्मा कुठे आहे? जेवण झालं आणि आता इथे घेतलं होतं कणी साफ करण्यासाठी. मी तिला विचारत होते अंदाज किती, तर 5 किलो कणी आणि डाळीच्या प्रमाणानुसार तिने सुद्धा कोणाचा तरी गायडन्स घेतला आहे. तर त्याच हिशोबाने तिचं सुद्धा इथं चाललेलं आहे. तर असं आमच्या इकडे पुढच्या महिन्यामध्ये ह्या सर्व गोष्टी करत नाही, तर त्याच्यामुळे घाईने करून घ्यायच्या आहेत. पुढचा 1 महिना पूर्णपणे गॅप पडतो, तर त्यामुळे. तर आता इथे सर्व साफ करून झालं होतं. हे किती कणी आहे? आणि हे डाळ 1 किलो उडदाची, अर्धा किलो मुगाची, आणि हे हरभरा डाळ, ह्याच्यात काय? मटकी डाळ. मटकी डाळ कुठे आहे ग? मुगाची डाळ. मटकी डाळ पण चांगली आहे, मुगाच्या डाळीसारखी दिसते ना. मटकी डाळ. ही मटकी आहे वाटतं, ही मूग डाळ आहे. पापड मसाला. ही हरभरा डाळ सगळी एकत्र करून ठेवते काय? ह्या 2 एकत्र दळायच्या, ह्या 2 एकत्र भिजायला. याचं सांडगे बनवायचे. सांडगे पण बनवायच्यात. हे तर या मयुरीचं वेगळंच चालेलं असतं. किती काही काम असेल तरी पण ती तिच्या असणाऱ्या सिमीला कपडे वगैरे घालते, म्हणजे तिला पण थंडी वाजत नाही का. तिचं हंतरून ह्या सर्व गोष्टी एखादी आई आपल्या मुलाची ज्या पद्धतीने काळजी घेते, तर त्याच पद्धतीने मयुरी तिची घेते. आता तिला इथे कपडे घालून सुद्धा तयार गेलं होतं. तिचं मन झालं तर कधी ती जी लहान मुलांना टोपी घातली जाते तर ती सुद्धा थंडीमध्ये घालते. इथं झालं, आरवीची तयारी करून झाली जेवणाची, आईची पण पूर्ण तयारी झाली. तर मयुरीने पण सिंबीला तयार केली थंडीपासून प्रोटेक्शन. आईचं चाललंय आता इथे मेथीचे लाडू. मेथीचे म्हणजे नुसतं मेथ्यांचे लाडू. ते मी तर नाही खाणार, कसले कडू लागते तसंच खाण्यासाठी. तर वगैरे साफ करून ठेवले. ते अजून तांदूळ साफ करून ठेवले ना, तांदूळ खारवड्यांसाठी ना. तर ते पण झाले. आज भिजायला नाही घालता येणार म्हणते, कारण आज हे शनिवारचं नाही करत, शनिवारच्या दिवशी नाही करत म्हणते, म्हणजे भाजायला. त्यामुळे कसं साफ करून ठेवलं आहे. तर अशी चाललेली तयारी. अजून काय काय ॲटलीस्ट सुरुवात तरी झाली. एक दिवस आपण बाकीचं मार्केटची जी कामं आहे. दुसरं असं की एक कन्फ्युजन की बस्ता कुठे करायचा. लोणावळ्यामध्ये व्हरायटीज म्हटलं तर खूप अवघड जातं. कुठे करायचं बघू ना. काय ते मूळचंद म्हणते, मूळचंदला जायचं बघू.
झाले असेल 1 महिना झाला असेल लग्नाची डेट काढलेली. तर लग्नाची डेट 13 एप्रिल आहे नाही, आता मार्च तर बहुतेक गेला आहे. आता ह्या महिन्यातले 10 दिवस राहिलेत आणि पुढच्या महिन्यातले मी आहे अजून 1-1.5 महिना आहे. तर 13 एप्रिल डेट काढली, पण त्या अगोदर बरीचशी तयारी असते. तर ती सर्व थोडी चाललेलीच आहे अजून. इथं आता घेतले होते मेथीचे लाडू करण्यासाठी, म्हणजे त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचे खारीक वगैरे खोबरं काहीच नाही. जे पहिले कालच्याला केले तर ते वेगळे, आणि आता इथे लाडू केले होते. आणि तेवढ्यात आले श्रीकांत आणि श्रीकांतचे फ्रेंड, तर त्यांना लाडू घेण्यासाठी खूप फोर्स केला. खूप असले हे लाडू खायला देताना त्यांना त्यांचे रिॲक्शन पाहून प्रत्येकाचे रिॲक्शन काय असेल असं. तर ह्याने तर खाला, त्याने काही रिॲक्शनच दिलं नाही. देवाचा प्रसाद म्हणून आता ह्या दुसऱ्याची वेळ. एक घ्या, देवाचा प्रसाद आहे, नाही नसतं म्हणायचं. एक लाडू संपूर्ण खायचा असतो, त्याला पण दे, देवाचा प्रसाद आहे. अरे देवाचा प्रसाद आहे, त्याला आवडला. ह्याला दे, नाही देवाचा प्रसाद आहे, दे त्याला पण दे चांगलं. नाही खा रे, संपूर्ण खायचा असतो, रिटर्न नाही देत. भैयाने आवडीने खाला. यांची काहीच रिएक्शन नाही ग. यांनी काहीच रिएक्शन नाही दिलं रे. कुठलाही पदार्थ सुरुवातीला खाल्यानंतर लक्षात येत नाही, पण जेव्हा त्याची टेस्ट समजते, हे तर ह्याला तर उलट्याल्यासारखं झालं. पहिला ज्याने खाला त्याला काही त्याने रिॲक्शनच दाखवलं नाही, जेणेकरून दुसऱ्यांना एकट्यालाच का भेटावं, बाकीच्या काही नको म्हणून. तर ह्याला पूर्णपणे उलटीसारखं झालं. तर तो म्हणत होता, एक काम करा तुम्ही, लग्नामध्ये स्वीटमध्ये जे आहे तर हाच स्वीट ठेवा, म्हणून जरा वराडी मंडळी खुश होतील असं. हे तर हा शांत होता. श्रीकांत पण पूर्ण मूड ऑफ झाला. नाही तुझी उलट आज एक लग्नामध्ये अरे ते नुसते मेथीचे लाडू आहेत, सुंटवड्याचे नाही, फक्त मेथीचे. चला रे, बाय बाय. दे चल. एवढं फुल काय, किती फुल भरले ग? एवढंच आहे ना, मग किती ठेवायचं? बापरे. दिवसभरातला दूध प्यायचं म्हटलं की माझ्यासाठी एक मोठा टास्क असतो. मी एका दामामध्ये जेवढं शक्य होईल तेवढं दूध घेण्याचा प्रयत्न करते. तर हीच ट्रिक वापरते, पण गेलं तर गेलं, नाही तर शेवटच्या घोटाला जे आहे तर साय लागली, आणि त्यामुळे माझी कंडिशन एकदम खराब झाली. झोपण्याची तयारी. मयूरीला डबल लाव ना फोन, आणि आरवीला बोलायला सांग. आरवी बघ ना किती छान बोलते. आरवी ये बोल. ए आईला फोन लाव. हे सिरी, कॉलिंग मॉम ऑन स्पीकर. हे शिरी, हा मदर. ओके, अशा म्हटले का मोबाईल. आरवी सांडू नकोस, आणि कपडे घालून घे, थंडी वाजते. हे सिरी, चांगली आयफोनची सिस्टीम असं बोलण्याची. हे सिरी, फक्त तुझ्याच आवाजाने का? ओके, छान आहे. आता ओपन आहे ना फोन. हे सिरी, लॉक माय फोन. हम तो गरीब है, हम भी एक दिन लेंगे. तर असा आजचा दिवस, लग्नाची डेट फायनल, आईच्या तयारीला सुरुवात. दिवसभर केसांची मात्र काय अवस्था झाली. ॲक्च्युली डोकं दुखत होतं, तर त्याच्यामुळे सारखी केस ओढत होते, म्हणून केस अशी अवस्था झाली, नाही तर विचारले होते. तर चला आजचा ब्लॉग इथंच एंड करते. भेटूया पुढच्या नेक्स्ट छानशा ब्लॉगमध्ये. 11 वाजले तरी आईची काही ना काही कामं चालूच आहे कंटिन्यू. तर ते आता अजून तर गोंधळ ओढायचा आहे तिचा, तर त्यामुळे अजून डिस्कशन की कोणतं ड्रेसिंग करायचं लग्नाला, काय या सर्व गोष्टी काहीच विचार नाही केला. हिचं तर झाले फायनल. मी काय करू मयूरी? मयू
बघू मयूर आहे म्हणायचं. नऊवारी घालू. आरवीला मला असं वाटतं सेम कलरची नऊवारी घालावी असं डोक्यात आहे, तर पाहू. चला, आरवीचा आवाज. बाय बाय, गुड नाईट.